तर या ठिकाणी माननीय दीपाली विठोबा शृंगारे, कोकण युवा फाउंडेशन सचिव, समाजसेविका आणि शिवालय अनाथ आश्रम संचालक सदस्य आणि पोलीस दल सदस्य यांच्यातर्फे आगरी कोळी या चषकासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांचा देखील आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्याच माध्यमातून सोल्ले चषक 2024 आपल्याला पाहायला मिळेल. एक दिवसीय क्रिकेट सामने होणार आहेत आणि त्यामध्ये रत्नागिरीचे सर्व खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि याच मैदानावरती ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद आदरणीय माननीय दीपाली विठोबा शृंगारे मॅडमचं. चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आमचे साध्य समालोचक मित्र निशांत पाटील यांनी, जे पायी भिवंडी येथून बिलॉंग करत आहेत. टॉस झाल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा टीमच्या कॅप्टन हर्ष याने. युवा कॅप्टन आहे, युवा खेळाडू आहे. मुर्दा प्रीमियर लीगमध्ये 2023 मध्ये आम्ही धावतं समालोचन केलं होतं. त्यावेळेस त्याचा प्रभाव काय होता ते आम्ही प्रत्यक्षात पाहिलं होतं आणि तो खेळाडू आता कॅप्टन्सी या ठिकाणी स्वीकारतोय. उत्तम चौक रॉकी गुपसुल हे सुद्धा या स्पर्धेला पाहतायत आणि त्यांच्या शुभेच्छा आलेत आगरी चषका करता. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आगरी कोळी आणि आदिवासी समाजातील खेळाडूंना तुम्ही प्राधान्य दिलेत, त्याबद्दल आगरी चषकामध्ये फॉलोगन्स आभार मानतोय असं वक्तव्य रॉकी गुपसुल या ठिकाणी करतायत. आगरी चषक 2024 मध्ये आता स्ट्राईक इनकडे बॅटर आहे आणखीन एक आगरी रत्न भरत पाटील, नॉन स्ट्राईक इनकडे निखिल ओघे. टायमर या ठिकाणी सर्ट झालाय. पहिलाच बॉल पडला जातो आणि पहिला बॉल पडला त्यावेळेस वेळ आहे 11:55 पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये कळून काढलाय भरत पाटील या खेळाडूने. खास करून जर आपण बघितलं तर भरत हा सुद्धा MPL मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झाला होता आणि त्या टीमचा सदस्य होता. आता सुद्धा त्याचा चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला. यंदा रॉकी ग्रुप चषकामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 व्हीलर गाडी मिळाली. मोठा पटका, कडक 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 बेधडक लागलाय षटकार. प्रत्येकाला फॉलो करते कारण आज प्रेक्षकांना सुद्धा ती फॉलो करते. प्रेक्षकांनी सीमारेषे पलीकडे झेल जर टिपला तर प्रेक्षकांसाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. वाढलंय दुपारच्या सत्रामध्ये ते आणखीन जास्त होईल. ही माहिती आमच्यापर्यंत हितेश भोईर देत आहेत. आणि मोठा फटका निखिल या खेळाडूने या ठिकाणी ठोकलाय. अतिशय चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे. शाहिद आफ्रिदी या प्रमाणित असे फटके नेहमीच असतात आणि बुम बुम असं सुद्धा म्हटलं जातं या खेळाडूला. शाहिद आफ्रिदी याला टोपण नावाने लाला म्हटलं जायचं, बुम बुम म्हटलं जायचं. तसंच हा खेळाडू जो आहे निखिल ओघे, आदरणीय प्रभाकरजी ओघे यांचे सुपुत्र आहेत निखिल ओघे आणि त्यांचेच बंधू बंटी ओघे, प्रथमेश ओघे हे सुद्धा कदाचित ह्या प्लेइंग 11चा हिस्सा असतील. नमन ओघे, राजेश ओघे सर्व खेळाडू खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. सतीश पाटील, सचिन पाटील हे खेळाडू मला नेहमीच आठवत आहेत. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. चेंडू फ्लाय स्लिपच्या दिशेने उडाला होता. एक सोटी धाव मिळाली बॅटरला. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली ती 8 वर. पहिला षटक सुरू आहे आणि धनेश एक महत्त्वपूर्ण खेळाडू तो गोलंदाजी मार्गावर आहे. युनिटी प्रीमियर लीग मध्ये धनेश याचा सुद्धा बोलबाला मी पाहिला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्याने सुद्धा स्वतःला सिद्ध केलं होतं. अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आहे धनेश म्हात्रे, ज्याला आपण बघतायत सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. बरेचसे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघाद्वारे. पुढचा बॉल बॅकलिपचा वापर केलाय, चांगलं टायमिंग साध्य केलंय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला वावलं. म्हणजेच क्रिकेटमधील जो परफेक्ट स्ट्रोक असतो तो स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटरच्या बॅटमधून. 2 धावा पूर्ण करतोय भरत पाटील. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 10 धावा.
10 रन्स ऑन द बोर्ड. समालोचक धनंजय पाटील यांच्याकडून श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम करता शुभेच्छा आल्यात. नेहमीच पाठीराखे ते बनत असतात. आणि आज भरत पाटील यांचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर अनेक मॅन ऑफ द सिरीज त्याने पटकावलेत. नुकताच युनिटी प्रीमियर लीग 2024मध्ये त्यांनी भाईंदर येथील मुर्धा गावातील मैदानावर विस्फोटक अशी 70पेक्षा जास्त धावांची खेळी साकारली होती. तो हा खेळाडू चांगलं सफर करतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाबे करता बॅटर धावतायत. सुपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक गुरु त्या ठिकाणी चुकलाय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा पूर्ण करतोय भरत पाटील हा खेळाडू. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. बिनबाद 12. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. आणि सध्या ब्लू अँड ब्लॅक जर्सीमध्ये बॅटिंग करताना खेळाडू दिसत आहेत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे. गोलंदाज तयार. हा चेंडू हवेत आहे. कदाचित जेल होण्याची शक्यता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक कुणी नव्हता. एक फसवा चेंडू टाकला गेलाय. स्लोवर 1 संत गतीचा चेंडू होता आणि थोडंसं जर सरळ बॅटने कळत असताना बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. बिनबाद 13. एक छोटंसं ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आता आलाय हर्ष भोईर हा खेळाडू आलाय. पहिल्या षटकाकरता 4.5 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. गोलंदाजच्या मार्गावर हर्ष भोईर आलाय. युवा गोलंदाज आहे, युवा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघनायक म्हणून मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल. धावसंख्या 13. 13चा आकडा आल्यानंतर मला आदिवासी समाजातील तो खेळाडू आठवतोय. रॉबिन मिन्स 13 सप्टेंबर 2002 साली जन्मलेला हा खेळाडू झारखंड येथे जन्म झाला आणि त्याला सपोर्ट्स केला MSD ने. दोन्हीने सपोर्ट्स केला आणि तो IPL मध्ये खेळताना दिसणार होता. परंतु काय झालं त्याच्या बाबतीत ही सुद्धा आपण चर्चा करूया. आता चेंडूला खोदून काढलं. मिड ऑफ मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. रॉबिन मिन्स हा क्रिकेटच्या दुनियामध्ये उतरणारच होता परंतु काही दिवसापूर्वी त्याचा एक अपघात झाला. त्या अपघातामध्ये थोडासा तो दुखापतग्रस्त झाला. म्हणूनच कुठेही प्रवास करत असताना आपली या वाहनाची गती आपण योग्य पद्धतीने ठेवा. सुरक्षित वाहन चालवा. चेंडूला उचललाय. चेंडू हवेत आहे. ना इक्का दुक्का. सीधा छक्का. केलं बॅटर निखिल ओघे याने. संघाची धावसंख्या पोहोचली 20 वर. स्कोअर मोज ऑन 20. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉल टाकून चाललेत. पुढचा बॉल थोडीशी दुखापत झाली आहे की काय यष्टीरक्षकाला, परंतु सुरक्षित आहे यष्टीरक्षक. बॅटिंग क्रीजमध्ये खोळवर येताना दिसला बॅटर निखिल ओघे. 3 बॉलची समाप्ती. धावा आहेत त्या 20 धावा. बदल काळाची गरज असते आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा बदल केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकताय. व्हेरिएशन जसं ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये आपल्याला बरेचसे गोलंदाज बदल करताना दिसले. गोलंदाजीमध्ये विश्वनाथ जाधव ज्यावेळेस तो आपल्या समोरच्या संघाविरुद्ध किंवा आपल्या ओळखीच्या संघाविरुद्ध खेळत असतो त्यावेळेस त्याच्या गोलंदाजीवर तो मार खात असतो आणि आता ISPL मध्ये तो चमकतोय.
खुल्या गटामधून त्याची गोलंदाजी अगदी बहरले, अगदी अक्षरशः बॅटरला तो जखडून ठेवण्याचं काम करतोय. आता चांगला बॉल हर्ष याचा कमबॅक केलं त्याने. जे कानमंत्र मिळालं वरिष्ठ खेळाडूंकडून आणि त्याचं प्रत्यक्षात फायदा होतोय, प्रत्यक्षात अवगत केलंय. गोलंदाजी चांगली करताना दिसतोय. दोन्ही बॅटर आता विकेटच्या मध्यभागी येत आहेत, चर्चा करतायत. भरत पाटील हा टेनिस क्रिकेट व्यतिरिक्त लेदर क्रिकेटच्या मॅचमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करतोय. मॉर्निंग क्लबद्वारे त्याला मी अनेक मॅचेसमध्ये भरीव कामगिरी करताना पाहिलंय. ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका खेळलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावे करता बॅटर धावत नाही. एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 21 धाबा, 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. हर्ष बघा युवा गोलंदाजाने काय केलं. षटकार लागल्यानंतर एखाद्या गोलंदाजाचं खच्चीकरण होत असतं, परंतु ह्या गोलंदाजाने कमबॅक केलं. जो मारा त्याचा मिडल अँड ऑफ स्टंपच्या दिशेने होता, लेग स्टंपच्या दिशेने होता, तो मारा त्यांनी ऑफ स्टंपच्या दिशेने ठेवलाय. म्हणजेच बॅटरची कमजोरी काय आहे ती सुद्धा ओळखता आली पाहिजे गोलंदाजाला. ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा त्याचा पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल सरळ बॅटने खोलून काढलाय. एकच धाव मिळेल कदाचित. 1 धाव पूर्ण करतोय भरत आणि निखिल. एका धाव्याच्या मदतीनं 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. बिनबाद 22 धावा, 22 फॉर नो लॉस. थँक्यू सो मच. 2 मिनिटं थांबवतो लगेचच. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर तुम्ही पैसे भरपूर कमवू शकताय. जसा आकडा आलाय 22चा. 22 नोव्हेंबर 1999 साली जन्मलेला एक खेळाडू मला आठवला, उमरान मलिक. जर आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटच्या मॅचेस तो खेळायचा. 500 ते 1000 रुपये त्याला प्रत्येक दिवसासाठी मिळायचे टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु आज जम्मू एक्सप्रेस या नावाने त्याला ओळखलं जातं. आणि आजची जर कमाई त्याची आपण पाहिली ना तर प्रत्येक वर्षी तो 11 ते 12 कोटी कमावतोय. म्हणजेच टेनिस क्रिकेटमधून पुढे आलेला हा हिरा होता उमरान मलिक. आणि त्याचा तो आकडा आला इथे 22चा. 22 नोव्हेंबर 1999 साली त्याचा जन्म झाला होता. जम्मू एक्सप्रेस या नावाने त्याला ओळखलं जातं. आणि तो खेळाडू या ठिकाणी मला आठवलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय धीरेंद्र. धावसंख्या धावपळकावर आहे ती 22. धीरेंद्र आपल्या संघाकरता काय करेल हे आपण बघणार आहोत. सध्या रोखलंय, चांगलं रोखलंय बॅटिंग करणाऱ्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला. याच कोपरी गावामधून आपलं आगरी रत्न एक बाहेर आलं, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुद्धा खेळलं. डिसेबल क्रिकेटमध्ये त्यांची छाप ज्यांनी सोडली, रवींद्र पाटील यांच्याकडे आपण अर्थातच बघत असतो. ओ व्हॉट अ स्ट्रोक. स्लॉक केलं चेंडूला, मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. संघाची धावसंख्या धावपळकावर पोहोचली जाते ती 28. आणि खरं तर जेवढ्या प्रवेश केल्यात यंदाच्या हंगामामध्ये, ज्या टुर्नामेंट्समध्ये ते खेळलेत, प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी आपला अर्धशतक ठोकलंय. आता हे वादळ थांबवणं गरजेचं होतं. आणि या वादळाची जी शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, त्याला आता थांबवलं गेलंय. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद, धावसंख्या 28. तर या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय राज म्हात्रे यांचा स्वागताने सन्मान केला जाईल. आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी फॉलो गँगच्या माध्यमातून आपला स्वागताने सन्मान केला जाईल या आपल्या मुख्य व्यासपीठावरती. फॉलो गँगचं खूप चांगला उपक्रम आपल्याला पाहायला मिळतं. आगरी समाजातील खेळाडूंना एका छताखाली आणणं आणि खूप चांगली स्पर्धा बनवणं हे फॉलो गँगने केलं या परिसरामध्ये. त्यामुळे त्यांचं कौतुक अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी राज म्हात्रे यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. पियुष पाटील यांच्या शुभ हस्ते राज म्हात्रे यांच्या स्वागताने सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, तदनंतर सन्मान चिन्ह आणि
तुळशीचं रोपटं देऊन त्यांचा या मुख्य मंचकावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय फॉलो गँगच्या माध्यमातून. धन्यवाद. या मॅच कडे काय अप्रतिम शेल टिपलाय हर्ष भोईर याने, कॅप्टन आहे आणि 100% योगदान तो देताना दिसलाय. प्रयत्न करा तर तुम्हाला यश मिळेल, कारण प्रयत्न केल्यानंतर जरी तुम्ही हारलात तरी जो अनुभव येतो ना त्या अनुभवाच्या जोरावर पुढे तुम्ही यश संपादन करू शकतायत. आणि इथे चांगला झेल टिपला हर्ष यांनी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. धावफलकावर धाबा 1 गडी बाद 28. नवीन बॅटर आलाय नमन ओघे, छाचा भतीजा असं मी म्हणेन. त्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत नमन यांनी चेंडूला खोदून काढलाय. चेंडू कॉर्नर दिशेत 1 धाव पूर्ण केली. झेल आता ड्रॉप झालाय. फलस्वरूप 1 धाव मिळाली नमन याला. 1 धाव्याच्या मदतीनं नमन आपलं खातं उघडतोय आणि संघाला नेऊन ठेवतो 29 वर. 29. 2 षटकं 3 बॉलची समाप्ती. धावफलकावर धाबा आहेत त्या 29 धाबा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. काय हे क्रिकेट आज सर्वांनाच वेड करतंय. युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण इथे आकर्षित होतोय. जसं आपण आई महामाई माता स्टँड मध्ये वरिष्ठ लोकांना बघतोय. आता हा मोठा पटका गोईंग अँड गॉन. 300 रुपये सोडले त्या ठिकाणी प्रेक्षकाने. षटकार आलाय. आता 35 वर. स्कोर मोज ऑन 35. बडा पॅक बडा धमाका. निखिल ओघे पुन्हा एकदा. निखिल आता चमकतोय. डावा बनवण्याकरता मैदानाच्या आतून फलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू शतरक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा. बॅट आता आग ओकताना दिसतोय आपल्याला, कारण धावफलकावर धाबा जर आपण बघितला 1 गडी बाद 41. 26 धावा व्यक्तिगत निखिल याच्या पाहायला मिळत आहेत. 8 बॉलचा सामना केलाय आणि 8 बॉल मध्ये त्याने 26 धावांचं योगदान दिलंय. स्कोर इज 41. कालच्या दिवसामध्ये नायगावला क्वालिफायर मॅच मध्ये 43 धावांची त्याची विस्फोटक विदारक खेळी पाहायला मिळाली होती. पाहूया इथे काय केलंय. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या सध्याच्या घडीला 41 धावा. 41 आफ्टर 3 ओव्हर. नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आपण देखील यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी फॉलो गँगचे ऍक्टिव्ह मेंबर्स हितेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. प्रथमेश भोईर यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी श्वाळ, यानंतर तुलसीचं रोपटं आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं आगरी कोळी चषकातील सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती मुख्य मंचकावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. तर व्यासपीठावरती आपण आमचे मान्यवर पाहतोय. शुभम दादा मात्रे यांना देखील पाहतोय. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून या मैदानावरतील मागील आठवड्यामध्ये एक चांगली स्पर्धा देखील पाहायला मिळाली साने गुरुजी स्पोर्ट झूचंद्र यांच्या माध्यमातून आणि ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटक समाप्त झालेत आणि धावफलकावर धाबा लागल्या जातात. 41 गुरु गोलंदाजी मार्गावर आलाय. चेक. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अंकुश भाऊ देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू वळवलं. 1 धाव पूर्ण केली. एकाच धाब्यावर आता समाधान मानतोय, कारण नमन याला ठाऊक आहे एका बाजूला निखिल मोठे पटके खेळतोय, षटकारांची आतषबाजी तो करतोय आणि त्याला सध्या तरी स्ट्राईक देणं फार गरजेचं. धावसंख्या 42. 1 गडी बाद 42 धाबा. चांगली रणगती आणि रणनीती पाहायला मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. 1 धाव पूर्ण करतात बॅटर. पाहूया पंच काय इशारा करतायत. दुसरी धाव घेण्याकरता बॅटर पुढे धावला होता. विकेट जाईल यात काही शंका नाही. 1 धाव तर मिळाली 22च्या स्वरूपात. 1 धाव मिळाली आणि विकेट सुद्धा मिळाली फिल्डिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. 43. 43 फॉर द लॉस ऑफ
2 विकेट. खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि आज खास करून जर आपण बघितलं तर आगरी चषक 2024 हा रणसंग्राम प्रथमतःच आपल्याला जुचंद्र नगरीमध्ये पाहायला मिळतोय. कित्येक वर्षापासून जुचंद्र गावाने क्रिकेटच्या मॅचेस भरवल्यात, परंतु आगरी चषक भरवण्याचं धाडस कुणाचंच झालं नव्हतं. आणि आगरी चषक भरवण्याचं धाडस केलंय फॉलो गँगने आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळतोय. त्याबद्दल त्यांचं आपण कौतुक करूया. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 हा रणसंग्राम रंगतो आहे, रंग चढलाय या स्पर्धेला. आणि याचं प्रमुख कारण संघ वेळेवर उपस्थित होत आहेत, डिसिप्लिन पाहायला मिळतोय आणि आयोजन सुद्धा खूप सुंदर आहे, लय भारी. गोलंदाज मार्गावर गोलंदाज गुरु तयार, स्ट्राईक इन कडे निखिल तयार. गुरु याच्याकडे आहे तो अनुभव, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पायावर चेंडू आदळला जरूर, परंतु इम्पॅक्ट बघितला गेला. 1 धाव मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा 44. लेग बाईचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता सुद्धा जे आपण बघतो की जो उच्चांक गाठलाय म्हणजे जी सीमा ओलांडलेली आहे, धोक्याची पातळी या ठिकाणी ओळंदताना दिसत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. धावा लागल्या जात आहेत 44. गोलंदाज मार्गावर गोलंदाज आता सज्ज झालाय गुरु आणि त्याला सामोरं जातोय डावकुऱ्या हाताचा खेळाडू राजेश ओघे. हा सुद्धा फिरकीचा जादूगार म्हणून समजला जातोय. ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये चेंडू गोलंदाजी करता दिलाय त्या वेळेस त्यांनी सफलता मिळवून दिलाय. वेळ वाया जातोय, टाइम इज मनी. 4थं षटक सुरू आहे आणि या 4थ्या षटकामध्ये तुम्ही वेळ जास्त वाया घालवू नका. आज बरेचसे खेळाडू मला दिसत नाही. अगर कोई समाजाची मॅचेस असल्या कारणाने या ठिकाणी आज विनायक दिसत नाही, अक्षय हा काढू सुद्धा दिसत नाही. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेताना धोका या ठिकाणी पत्करावा लागतोय. म्हणजेच जर आपण बघितलं तर धावबादच्या स्वरूपात परततोय निखिल ओघे हा खेळाडू. धावबाद तो झालाय 3 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 45. प्रभावी षटक ठरतोय गुरु याचं. 4 बॉल टाकलेत गुरु याने आणि 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा मोजलेत. नवीन बॅटर हरेश आलाय. हा फुलटॉस बॉल होता, हल्ला तर केलाय, क्षेत्ररक्षक चकलाय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा राजेश ओघे पूर्ण करतोय. डीप मिड विकेट मध्ये हा झेल सुटलाय. फळस्वरूप 2 धाव मिळाल्यात राजेश याला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 47. आता शेवटचा बॉल असेल. कॅप्टन नेहमीच सलामीला येत असतात, परंतु आज कॅप्टन मिडल ऑर्डर मध्ये येताना दिसत आहेत. माऊली 8चे चेतन पाटील या ठिकाणी दाखल झालेत. माऊली 8चे त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आगरी चषक 2024 मध्ये फॉलो गँग पुरस्कृत ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ओ बघूया काय घडलंय. 2 धावा पूर्ण केल्या होत्या, तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. आदरणीय सन्माननीय जितेंद्र म्हात्रे दादांचं देखील आगमन, त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक स्वागत, धन्यवाद. पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले 7 आहेत. 3 गडी बाद 50. 51 धावांचं टार्गेट असेल. 51 इज द टार्गेट. 51 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती असेल बॅटिंग करताना, ह्याची चर्चा तर आपण करणार आहोत. तत्पूर्वी मॅच हाफ समरीचा आपण विचार करूया. बॅटिंग करताना भरत आणि निखिल या दोघांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही पहिला विकेट करता चांगली भागीदारी रचली. भरत हा 8 बॉलमध्ये 14 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर 11 चेंडूंमध्ये 26 धावांची चांगली खेळी, विस्फोटक खेळी साकारली निखिल ओघे यांनी, ज्या खेळीमध्ये आपण 4 षटकार सुद्धा पाहिले होते. तो धावाच्या स्वरूपात बाद झाला. आणि गोलंदाजीमध्ये जर आपण विचार करायचा झाला
तर हर्ष आणि गुरु याचं जे षटक होतं त्या 2 षटकांमध्ये आपल्याला कमी धावा येताना दिसल्यात. गुरु यांनी स्लॉग ओव्हरमध्ये 9 धावा मोजल्यात. खूप सुंदर गोलंदाजी, म्हणजेच अनुभव काय असतो तो अनुभव त्याने दाखवून दिला. 50 धावा 51 धावसंख्येचं टार्गेट असेल. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अंकुश भाऊ यांचा स्वागताने सन्मान केला जाईल. त्यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. अंकुश भाऊ यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य मंचिकावरती केला जातोय. हितेश भुईर यांच्या शुभ हस्ते फॉलो गँगचे ऍक्टिव्ह मेंबर आहेत हितेश भोईर आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अंकुश भाऊंचा स्वागताने सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, तदनंतर तुलसीचं रोपटं आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य मंचिकावरती केला जातोय. प्रत्येक अतिथींचा, प्रत्येक व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी स्वागताने सन्मान या स्पर्धेमध्ये केलाय. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 41 या एकंदरीत 51 या धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय घडामोडी घडतात दुसऱ्या इनिंग मध्ये याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे युवा समालोचक. एक जबरदस्त गोड आवाज निशांत पाटील. आवाज ऐकूया निशांत पाटील यांचा या दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी घडत आहेत. धन्यवाद संदीपजी गावंड सर. ते या ठिकाणी चेतनजी पाटील दादांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल. त्याला आपण देखील यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपला देखील स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कारण फॉलो गँगचं हे आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये प्रत्येकाचा स्वागताने सन्मान अगदी पहिल्या दिवसापासून केला गेलाय. त्या सर्व अतिथींचं, मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एक चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. अग्री चषक 2024 हा लाजवाब क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेतील अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू असलेला सामना मुर्दा स्पोर्ट मुर्दा विरुद्ध श्री सत्यनारायण कोपरी या 2 बलाढ्य संघामध्ये आपण सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा 50 जोडल्या आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलंय मुर्दा स्पोर्ट मुर्दा या संघाच्या विरोधात. 51 धावांचा टप्पा ओलांडला जाईल का, या धावा केल्या जातील का, अनेक सारे प्रश्न या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण या मॅच मध्ये 51 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, विजयश्री कोण खेचून आणणार. इथे मात्र अनेकदा आपण म्हटलं जातं ना, मॅटर ऑफ युनिटी ज्याला म्हटलं जातं ना, एकत्रित येणं, एकजूट होणं, एकच संघ होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला संघ पाहतोय मुर्दा स्पोर्ट मुर्दा आणि एका बाजूला संघ आपण पाहतोय श्री सत्यनारायण कोपरी. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांची कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये चांगली राहिली आहे. सत्यनारायण कोपरी संघाने कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता. नायगावच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ या संघाने दाखवलाय आणि आज हा संघ जुचंद्रच्या या मैदानावरती दाखल झालाय. इथे देखील चांगली कामगिरी केली आहे, परंतु गोलंदाजी करत असताना देखील त्याने इम्प्रेस करावा लागेल. या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहे. मुर्दा स्पोर्ट मुर्दा या टीमची याच मैदानावरती खूप चांगला खेळ या संघाने दाखवला. यंदाच्या हंगामामध्ये मोहनदादा पाटील यांचं आयोजन, साहेब चषकामध्ये चांगली कामगिरी या संघाने केली होती. तो संघ पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रेक्षक मायबाप हे केंद्रबिंदू असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचं स्वागत करणं हे देखील महत्वाचं आहे. कारण प्रेक्षकांशिवाय कोणती स्पर्धा पूर्ण होत नसते. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 राजेश दाखल झालाय आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय धीरेंद्र या खेळाडूला आणि एका बाजूला धनेश मात्रे या खेळाडूला देखील पाहतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल राऊंड विकेटनं यावेळेस पाहिला तर बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य करत असताना इथे चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. पहिल्या चेंडूवरती एकदा मिळते फलंदाज धीरेंद्रला. चांगली सुरुवात केली आहे, कारण पहिला चेंडू फेस करत असताना फक्त या चेंडूचा सन्मान केला. राजेशचा चेंडू चांगला होता आणि अगदी या चेंडूला जर पाहिला तर सन्मान केला फलंदाज धीरेंद्रनं. ठीक. अतिथी कक्षामध्ये दाखल होत आहे जोचंद्र गावातील आणखीन एक अग्रिरत्न आदरणीय सन्मान्य तुषारजी गावडे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. क्रीडा समीक्षक, चांगले सूत्रसंचालक म्हणून त्याने सुद्धा आपली छाप सोडलंय. तुषारजी, आम्ही आपल्या अग्री चषकामध्ये हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. फॉलो गँगच्या वतीने आपले स्वागत आहे. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा काय चाललंय या मैदानाच्या आतमध्ये जाणून घेऊया. गोलंदाज राजेश ओगे. बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज धनेश मात्रे.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेटला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळते धनेश म्हात्रेला. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 2 या आकड्यावरती. 51 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी मुर्दा स्पोर्ट मुर्दा या टीमला. कारण प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. श्री सत्यनारायण कोपरी या टीमनं खूप चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. फलंदाज जर पाहिलं तर निखिल ओगे अगदी तो बरसला. त्याच्या बॅटमधून 26 धावा आल्या पहिल्या सत्रामध्ये. चांगली बॅटिंग त्यांनी दाखवली. परंतु इथे जर पाहिलं ना तर मुर्दा स्पोर्ट मुर्दा या टीमला देखील चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट खोलात टाकलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय. पंच संमत नाहीये. पंचांनी अपील खालीच ठेवली. आणि इथे जर पाहिलं ना तर अगदी चेंडू बॅटला ब्रश झालाय की काय. यस चेंडू बॅटला ब्रश झाला. आणि अगदी तदनंतर जर पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपात धावली आहे. पंचांचा निर्णय खूप उशिरानं आपल्याकडे पोहोचतोय. तर लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजेश ओगे महत्वाचा गोलंदाज आहे. चांगला गोलंदाज आहे. नेहमी चांगली गोलंदाजी तो करत असतो. तो जाणला जातो वेगाने गोलंदाजी करण्यासाठी. तो कटिबंध असतो. व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी करण्यासाठी असा राजेश ओगे. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. इथे डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. इम्प्रेस करतोय. कारण पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगल्या रीतीनं गोलंदाजी करत असताना राजेश ओगे अचूक टप्पा त्याचा पाहायला मिळतोय. आणि तदनंतर चेंडूला वळण देखील प्राप्त होतोय. खोलात टाकलाय. खूप चांगला ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रामध्ये कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली. आणि तत्पूर्वी 2 धावा येथे कंप्लीट केल्या जातील. आणि इथे एक धाव मात्र कुठेतरी शॉट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय फक्त एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली या 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राजेश ओगेने या षटकामध्ये इम्प्रेस केलाय. कारण मोठा फटका खेळू देत नाही. या चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. फलंदाजाला रीड करतोय. आणि खूप चांगल्या रीतीनं गोलंदाजीचं आकलन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खोलात टाकला. बिगिट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट अगदी त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. टायमिंग करू शकत नाही या फलंदाज या चेंडूवरती. कारण चांगल्या रीतीने चेंडू टाकला गेलाय. फलंदाजाला रीड केलं होतं याही चेंडूवरती. आणि इथे देखील फक्त एकच धाव येते. म्हणजेच काय पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलाय. राजेश ओगेनं फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. क्वालिटी दर्जाची गोलंदाजी दाखवत असताना राजेश ओगे अगदी जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं त्यांनी हाताळलं. पॉवर प्लेचं षटक होतं. आणि या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवलं. धनेश म्हात्रे आक्रमकतेचा सितारा. हा फलंदाज कुठेतरी शांत राहिला या षटकामध्ये. परंतु क्षमता आहे. ॲबिलिटी आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो. परंतु आज त्याला जबाबदारीनं चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण खूप मोठी स्पर्धा खेळतोय मुर्दा स्पोर्ट मुर्दा हा संघ. त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि आयुष्यात स्वतःला एकदा सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. मुर्दा स्पोर्ट मुर्दा एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. आज जर पाहिलं तर भाईंदर परिसरातून या ठिकाणी दाखल झाला. आज त्यांना चांगला खेळ दाखवावा लागेल या मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती भरत पाटील. यावेळी शरीरापासून दूर चेंडू टाकलाय. अगदी पहिला तर स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलाय. आशालभूत नजरेनं चांगला चेंडू होता. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वळताना आपण पाहिलाय. इथे डॉट चेंडू आलाय भरत पाटीलच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे भरत पाटील. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो जाणला जातो. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात असलेला गोलंदाज. अगदी जर पाहिला तर सपाळ्या विभागामध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आहे असा हा गोलंदाज. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय. टायमिंग करू शकलेले नाही आहेत. अलॉंग द काप चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. इथे 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 7 या आकड्यावरती. आपण भरत पाटील या खेळाडूचा उल्लेख केला. अगदी जर पाहिलं याच मैदानावरती या खेळाडूनं खूप चांगली कामगिरी केली होती. साहेब चषकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. चांगली फलंदाजी केली होती. आणि यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूच्या नावावरती बाईक देखील आहे. म्हणजेच काय आत्मविश्वास खूप जास्त आहे या खेळाडूकडे. आणि तो आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय याही मॅच मध्ये. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे.
आणि ते 2च धावा पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये फलंदाजांना, टायमिंग करत नाहीये फलंदाज. याही चेंडूवरती फक्त 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावरती. इथून मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज धनेश म्हात्रेला, कारण सुरुवातीला त्यांनी भरपूर मोठा संघर्ष केलाय या मॅच मध्ये. मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती त्याला करावं लागेल. खोलात टाकल्या, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली, डीप मध्ये प्रोटेक्शन. इथे देखील फक्त 1च धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली या 10 या आकड्यावरती. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विशाल भोईर सर देखील खूप चांगलं कार्य करत असताना, अगदी जर पाहिलं तर इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना या मॅच मध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं देखील आपण करूया. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि धन्यवाद देखील, कारण स्कोरर हा महत्वाचा गाभा असतो. अगदी जर पाहिला तर गुणलेखकाची भूमिका ही महत्वाची असते, कारण समालोचकाला व्यवस्थितपणे माहिती तो सादर करत असतो. यावेळेस पाहिलं तर मिड विकेटला चेंडूला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन. इथे देखील फक्त 1च धाव. 11 धावा धाव फलकावरती. काही गोलंदाजी केली जाते, अचूक टप्पा, अचूक लाईन, वेगावरती देखील नियंत्रण, चांगली गोलंदाजी. अगदी या षटकामध्ये अगदी गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. अनेकदा असं म्हटलं जातं ना, धोक्यामध्ये ज्या पद्धतीनं वाट हरवते ना, अगदी तसंच काही या षटकामध्ये गोलंदाजाने फलंदाजीची वाट हरवली आहे असंच म्हणावं लागेल. खोलात टाकला, बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह. वाह वाह वाह, काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. भरत पाटीलनं इम्प्रेस केलाय. फक्त आणि फक्त या षटकामध्ये जर पाहिलं ना तर फक्त 6 धावा खर्च केल्या. व्हॉट अ बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना मुर्दास्फोट मुर्दा या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 11 धावा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. इथून गिअर चेंज करावे लागतील फलंदाजांना, कारण पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवरती गाडी सुरू आहे. इथे 6व्या गिअरवरती गाडी अगदी जर पाहिलं तर चालवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. अगदी निरंतर सातत्यानं लिलिया पद्धतीनं इथे मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. धनेश म्हात्रेनं भरपूर मोठा संघर्ष केलाय, त्याला इथे मोठे फटके खेळावेच लागतील. परंतु स्ट्रायकिंग एंडला आपण धीरेंद्रला पाहतोय, तो देखील चांगला धाटणीचा फलंदाज आहे, परंतु त्याला इथे आपली आक्रमकता दाखवावी लागेल. दरम्यान आदरणीय सन्माननीय भावेशजी म्हात्रे यांचं आगमन, त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. खूप चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. आगरी चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा. आगरी समाजातील, कोळी समाजातील खेळाडूंना एका छताखाली आणणं आणि तदनंतर त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट पाहणं हे कार्य केलंय फॉलो गँगनं. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी जर पाहिलं तर आगरी समाज कुठेतरी जर पाहिलं तर क्रिकेट खेळामध्ये अग्रेसर देखील झालाय सध्याच्या घडीला, कारण ISPL आपण जी क्रीडा स्पर्धा पाहतोय ना, त्या स्पर्धेमध्ये देखील आपले आगरी समाजाचे नेतृत्व करणारे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. खोलात टाकलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, धीरेंद्रचा हा फटका फसलाय. शतरक्षक येतील का डाऊन द बॉल, तर नाही. अगदी जर पाहिलं तर नो मॅन लँड मध्ये हा चेंडू पडतोय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 13 या आकड्यावरती. मोठा फटका खेळण्याचा इथे देखील प्रयत्न झाला होता. भरपूर जास्त एलिव्हेशन या चेंडूवरती, डिस्टन्स कमी होतं आणि अगदी वर्तुळात रिंगणात चेंडू अडवला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा इथे पुढे आले, चांगला फटका सजवलाय, हाय अँड हँडसम, चेंडूला सरळ पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला. धीरेंद्रच्या बॅट मधून पुढे आले होते. तदनंतर जर पाहिलं तर बॅट्सविंग प्रॉपर टायमिंग या चेंडूवरती आणि चेंडूला सरळ पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 19 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑनला धीरेंद्रनं. इथे देखील खोलात टाकलाय, खूप चांगला ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला. त्या ठिकाणी राजेश ओगे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, धावाची संधी आणि इथे जर पाहिलं तर काय घडलंय मैदानावरती. 2 धावा इथे मिळतील, कारण चेंडू पकडण्या अगोदरच यष्टा उद्ध्वस्त केला गोलंदाज. अगदी जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय
कौस्तुभनं आणि ते 2 धावा मिळाल्या फलंदाजाला. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. एकवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कौस्तुभ बॉल इन ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढे आलेत, अजून एक मोठा फटका, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक धमाका या षटकामध्ये येतोय धीरेंद्रच्या बॅट मधून, सीमारेषा पार षटकार. फलंदाजाच्या बॅट मधून सरळ लॉंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातोय षटकारासाठी. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंगनला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जो घाबरतो ना त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आणि या मॅच मध्ये वाट सापडली या फलंदाज धीरेंद्रला. चांगल्या पद्धतीनं तो स्ट्रोक एक्झिक्यूट करतो. इथे जर पाहिलं तर कमालीचा स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केलाय लॉंगॉनला. अगदी जर पाहिलं ना तर त्या क्षेत्रामध्ये 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आलेत या मॅच मध्ये. खोलात टाकलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटला, अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी शतरक्षक आहे तिथे, फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. एका बाजूला पाहिलं तर धीरेंद्र आक्रमक झालेत, परंतु दुसऱ्या बाजूला धनेश मात्रेला देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये, कारण दोन्ही बाजूला आक्रमकता दाखवावी लागेल, झंझावती खेळ करावा लागेल. आणि त्याच वेळेला आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा शाप नसते हे देखील सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे टीम मुर्दा स्पोर्ट मुर्दासाठी. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. तर या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर कमबॅक करताना दिसेल हा संघ. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटना फटका फसलाय. गोलंदाज कौस्तुभ तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न अयशस्वी ठरलेस. फलंदाज धनेश मात्रे बॅक टू द पिव्हिलियन. बिग ब्लो, मोठा हादरा. धनेश मात्रे निघालाय परतीच्या प्रवासाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे राहिला होता फलंदाजाचा. अगदी पाहिलं तर ही धाव अंगलट आली आहे असंच म्हणावं लागेल, कारण यानंतर तर षटक जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड करून आपल्याला पाहायला मिळेल. आणि डावखुरू या हाताच्या फलंदाजासाठी अगदी जर पाहिलं ना तर या क्षेत्रामधून फलंदाजी करत असताना अगदी हवेचा ओघ त्याच्या बाजूने असतो, आणि धनेश मात्रेने ते विकेट गमावली आहे असंच म्हणावं लागेल. धनेश मात्रे मैदानावरती थांबणं गरजेचं होतं, कारण हवेचा वेग अगदी त्याच्या दिशेने होता या शेवटच्या षटकामध्ये. त्यामुळे धनेश मात्रेची मिळवलेली विकेट महत्वाची आहे, आणि मैदानावरती सेलिब्रेशन देखील पाहायला मिळाला श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या माध्यमातून, कारण महत्वाची विकेट मिळाली आहे. धनेश मात्रेला बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानावरती गुरु हा फलंदाज दाखल होतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय धीरेंद्र. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. धीरेंद्रने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय, परंतु या षटकामध्ये त्याला 6 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्यात टीम मुर्दा स्पोर्ट मुर्दासाठी, आणि ते कार्य त्यालाच करावं लागेल. आणि आज जर धीरेंद्रनं हा सामना जिंकवला ना तर इथल्या मातीच्या कणाकणाला आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं नाव असेल धीरेंद्र. आणि त्याच्या बॅट मधून मोठा फटका आलाय, लॉंग ऑफला फटका सजवलाय. शतरक्षक आहे डाऊन द बॉल, होणार नाहीये चूक. टिपलाय झेल, संपलाय खेळ. धीरेंद्र निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन.
धीरेंद्र चांगल्या रीतीने तो खेळत होता, परंतु लॉंग ऑफला कमालीचा झेल टिपलाय त्या खेळाडूचा. भूमीच्या विरोधात गोलंदाज तयार, खोलात टाकलाय, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्ह वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये, प्रोटेक्शन तिथे चेंडू अडवलाय, फक्त एकच धाव. सिंगल डबल्स न काहीच होणार नाही या इथे मोठे फटके हवेत. टीम मुर्दा या टीमला 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काही चांगली गोलंदाजी राहिली आहे. श्री सत्यनारायण कोपरी हा संघ कमालीचा खेळ साकारतोय मैदानावरती, कारण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या विरार परिसरामध्ये या संघाचा दबदबा राहिला. खूप चांगली कामगिरी केली आहे. भरत पाटील या संघाचं नेतृत्व करत असतो. हरेश देखील चांगल्या रीतीनं कर्णधारपद या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु निखिल ओगेचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली आहे त्याने आज, कमालीचे फटके त्यांनी सजवले. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली, खूप चांगल्या पद्धतीनं संघाला नेऊन ठेवलाय. तब्बल 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार, इथे विकेट केल्या, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि इथे झेल टिपलाय. अजून एक धक्का, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्या, कारण 11 धावा आपण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये पाहिल्या. तदनंतर कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न धीरेंद्रने केला, तो बाद झाला आणि सुरुवात जी हवी होती ना ती सुरुवात मिळालीच नाही या मॅच मध्ये टीम बुर्दास्पट मुर्दाला. आणि कुठेतरी या मॅच मध्ये हा संघ बॅकफुटला गेलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे 20 धावा बनवायच्यात, मिशन इम्पॉसिबल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये एका चेंडूमध्ये 14 धावा देखील बनल्यात, 2 चेंडूमध्ये 24 धावा देखील बनल्यात, कारण भिवंडी परिसरामध्ये अशा प्रकारचा कार्य झाला. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही आहे. नवीन फलंदाज मैदानावरती विनय दाखल होतोय. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. इथून गोलंदाज तुम्हाला धावा देणार नाही आहेत, या धावा तुम्हालाच बनवायच्या आहे. परंतु गोलंदाजांनी चूक केली ना तर इथून हा सामना मुर्दा जिंकू देखील शकतो. असा क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहता. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने बॅटची एज फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक चुकी करतोय, परंतु खूप चांगला बॅकअप पाहायला मिळाला. चेंडूला अडवलाय आणि इथे फक्त आणि फक्त 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. चांगलं शतरक्षण राहिलंय डीप थर्ड मॅन रिझन मध्ये. अगदी आपल्याला पाहायला मिळालं कौस्तुभ आला होता त्या ठिकाणी. कौस्तुभनं देखील चांगली गोलंदाजी केली, कारण त्या षटकामध्ये जर पाहिलं तर फलंदाज धाबाच्या स्वरूपात बाद झाला आणि त्याच्या विरोधात 2 षटकार देखील आले होते. तदनंतर त्यांनी खूप चांगला कमबॅक केला मागील 2 चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा ध्रुव बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट, पुढे गेले होते मोठा फटका खेळण्यासाठी. इथे देखील डॉट चेंडू येतोय. सामना पूर्णपणे श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ केला, विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स आणि फिल्डिंग देखील खूप चांगली राहिली आहे. कमालीची कॅप्टन्सी राहिली आहे. अगदी कर्णधाराच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग सेटअप, खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग अटॅक त्यांनी युटिलाइज केलाय. अगदी फलंदाजाला रीड करून इथे अगदी गोलंदाजी केली गेली आहे कोपरी संघाच्या माध्यमातून. आणि इथे चांगला स्ट्रोक सजवलाय लॉंग ऑनला आणि इथे जर पाहिलं तर सामना जिंकलाय श्री सत्यनारायण कोपरी या टीमनं. अभिनंदन कोपरी टीम आणि हार्ड लक टफ लक मुर्दा. आपण देखील चांगला खेळ केला, परंतु कुठेतरी पाहिलं तर फलंदाजी करत असताना कुठेतरी कमतरता जाणवली आणि हा संघ या स्पर्धेच्या बाहेर. परंतु पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. कल्पेश भोईर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत, तर त्यांचं मी स्वागत करतोय. नेहमीच सपोर्ट्स करतात आपल्या परिसरातील खेळाडूंना. बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यरत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम कल्पेश. वसई कोळीवाडा आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वळी आपण अधिकृत माहिती काय मिळतोय स्कोअर बोर्डची आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणाला मिळतोय वळी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी निशांजी सज्ज होत आहेत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, ज्याच्या बॅट मधून अगदी पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 26 धावा आणि 4 षटकार देखील त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले, तो फलंदाज ठरलाय. अर्थातच मिस्टर